नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सातारा दिनांक 25 शासनाच्या कल्याणकारी योजना केवळ कागदावर मर्यादित न राहता त्या समाजातील शेवटच्या आणि गरजू घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे। प्रशासन आणि विधी सेवा प्राधिकरणाने समन्वयाने काम केल्यास वंचितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असे प्रतिपादन एस वाघमारे, प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांनी केला आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी श्री नरसिंह हायस्कूल दोम तालुका वाई जिल्हा सातारामध्ये महाशिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री राजेश एस पाटील उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती जिल्हा सातारा आणि माननीय न्यायमूर्ती श्री रणजितसिंह राजा भोसले मुंबई उच्च न्यायालय तथा पालक न्यायमूर्ती यांचे हस्ते होणार आहे। सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत चालणाऱ्या या मेळाव्यात नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला, तक्रार निवारण आणि विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष माहिती दिली जाईल। या शिबिरात आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण, महिला आणि बालविकास, पोलीस, RTO आणि कौशल्य विकास अशा विविध विभागांचे स्टॉल्स लावले जाणार आहेत। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांवर अधिक भर दिला जाणार आहे। सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट।